नमस्कार लाडक्या बहिणींनो, बघा आता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात आणि ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता 1500 रुपये ते काय झालेलं आहे. आजपासून पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थी महिला ज्या असतील त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे काय झाले जाणार आहेत, DBT थ्रू वर्ग केले जाणार आहेत. मग जे लाभार्थी पात्र नाहीत, ज्यांनी KYCची दुरुस्ती केलेली आहे, ज्यांचे फॉर्म व्हेरीफाय झालेले आहेत, त्या सर्व लाभार्थ्यांना सुद्धा काय होणार आहे, यावेळेस पैसे पडणार आहेत. कारण ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत त्यांना मार्चचा हप्ता 100% काय होणार आहे, त्यांच्या खात्यावर जमा केला जाईल. आणि ज्यांचे रेग्युलर चालू हप्ते आहेत, ज्यांना ज्या हप्त्यामध्ये खंडही पडलेला नाही, अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून येत्या 2 दिवसामध्ये जे पैसे आहेत 1500 रुपयाचा एकच हप्ता. कारण 2 थकीत तर 2 हप्ते होते, मार्च आणि एप्रिलचा. पण शासनाने एकच हप्ता वर्ग करण्याची कार्यवाही, त्याची जी प्रोसेस आहे ती चालू केलेली आहे. आणि मग पात्र लाभार्थीच्या खात्यात हे 1500 रुपये येत्या 2 दिवसामध्ये काय होणार आहेत, जमा होणार आहेत. जे लाभार्थी पात्र असतील त्यांच्या खात्यावर आज दिवसापासून पैसे पडण्यास सुरुवात होईल. आणि येत्या 2 दिवसामध्ये काय होणार आहेत, पैसे वर्ग होणार आहेत सर्वच लाभार्थीच्या. आणि जे पात्र नाहीत त्यांच्या खात्यावर पैसे वगैरे वर्ग होणार नाहीत. ज्यांचे रेग्युलर वगैरे चालू आहेत, ज्यांचं अकाउंट वगैरे आधारचा प्रॉब्लेम सर्व काही व्यवस्थित असेल तर त्यांच्या खात्यावर हे पैसे पडणार आहेत. धन्यवाद.